हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. शुभदा व्लॉग या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण रेसिपी बघणार आहोत लेमन पिकल, लिंबाचे लोणचे. तर रेसिपी पूर्ण बघा. आणि ही रेसिपी मी नाही तर माझ्या सासूबाईंनी बनवलेली आहे आणि त्या अगदी सुंदर अशी बनवतात. म्हणजे त्यांच्या हातून खूप छान होतं हे लोणचं, त्यामुळे मी त्यांच्याकडून बनवून घेतलं आहे. तर रेसिपी संपूर्ण बघा. त्यासाठी ना मी सर्वप्रथम अर्धा किलो लिंबू घेतले आहेत आणि ते स्वच्छ एका पाण्यात धुवून घेतलेले मीठ टाकून. आणि नगाच्या प्रमाणात म्हणाल तर तुम्ही हे 16 नग आहे. तर अर्धा किलोमध्ये ना मीडियम साईजचे 16 नग बसले आहेत. आणि एक मिठाच्या पाण्यात स्वच्छ असे धुवून घेतले. आपण मार्केटमधून कोणतीही वस्तू जर आणली ना, तिच्यावर नाही म्हटलं तरी थोडीफार धूळ वगैरे असतेच म्हणून. आणि हे तर आपण स्टोअर करणार आहोत म्हणून मी स्वच्छ धुवून घेतले आणि एका छान सुती कापडाने पुसूनही घेतले. त्यानंतर आहे ना त्या लिंबाच्या आहे ना, एका लिंबाच्या अशा 8 फोडी होतील. या प्रकारे आपण सगळे लिंब छान असे बारीक फोडी करून घेतल्या आणि एकूण एक याच्या सर्व अशा बिया काढून घ्यायच्या. आता आहे ना इथून पुढची रेसिपी काकू सांगणार आहे मला, त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते प्रमाण वगैरे सगळं. तर या मिस्टरांच्या काकू आहेत माझ्या सासूबाई. तर त्या खूप सुंदर बनवतात ना लोणचं, त्यामुळे मी त्यांच्याचकडनं प्रमाण वगैरे सगळं समजून घेतलं. तर इतक्या अर्धा किलो लिंबांसाठी ना 2 ते 3 चमचे लाल तिखट वापरलं आहे. त्यानंतर 1 ते 1.5 चमचे हिंग, आपला जो घरगुती हिंग असतो ना तोच आहे, भाजीसाठी वापरतो आपण तो. त्यानंतर 2 ते 3 चमचे जिरा पावडर. जिरा पावडरनी ना लिंबाच्या लोणच्याला टेस्ट छान येते. आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे. आणि आपण साखरही वापरणार आहोत, तर ती नंतर वापरणार आहोत, ती मी पुढे सांगेलच. पण इथे जे साहित्य दाखवलं ना त्यामध्ये साखर ठेवली मी सांगण्यासाठी. तर साखरही आपल्याला लागणार आहे. पण ती आपले जे लाल तिखट, जिरा पावडर वगैरे हिंग जे आहे ना, ती सर्व छान अशी व्यवस्थित सर्व फोडींना समान लागली गेली पाहिजे, म्हणून त्या इथे अगदी छान पद्धतीने मिक्स करत आहे, जेणेकरून आपलं लोणच्याची टेस्ट एकदम मस्त होते. आणि खरंच खूप सुंदर लोणचं झालं आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा. आणि करायलाही इझी आहे, जास्त काही अवघड रेसिपी नाही आहे. त्यासाठी रेसिपी संपूर्ण बघा. इथे ना सर्व असं छान मिक्स करून झालं आहे. आणि त्यानंतर त्यांना थोडं लाल तिखट कमी वाटलं, त्यामुळे त्यांनी घेतलं परत आणि थोडं मीठही घेतलं. एक अंदाजानुसार आपण घेऊ शकतो. आता स्वयंपाकाची सर्वांनाच सवय असते, त्याच्यामुळं मिठाची लाल तिखटचा अंदाज तर सर्वांनाच येतो. त्यानुसार आपण घ्यायचं लाल तिखट. जास्त स्पायसी हवं असेल तर जास्त, नको असेल तर कमी. इथे ना तुम्ही कलरची लाल मिरचीसुद्धा वापरू शकता, त्यामुळे ना कलर अगदी सुंदर येतो या लोणच्याला. किंवा मग रेडीमेड लिंबू लोणची मसाला भेटतो, तो वापरला तर टेस्ट अजूनच सुंदर येते. पण इथे ना मी घरगुती साहित्यात बनवलं आहे सर्व, म्हणून मग मी तुम्हाला जे वापरले तेच सांगते. पण या व्यतिरिक्त तुम्ही तेही वापरू शकता. आणि सर्व जे आपलं मिक्स करून झालेलं मिश्रण आहे ते एका कुकरच्या डब्यात काढून घेतलं आणि त्याला झाकण असं व्यवस्थित पॅक बसेल असं ठेवलं. आणि कुकरला आहे ना एक जाळी ठेवून खाली पाणी टाकलं, जाळी बुडेल इतकं. त्यावर हा कुकरचा डबा ठेवून द्यायचा आहे आणि झाकण पॅक हवं, त्यात पाणी नाही गेलं पाहिजे. त्यानंतर ना मीडियम आचेवर याच्या 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. आणि मग चेक करायचं आहे आपल्या लिंबाच्या ज्या आहे ना फोडी, त्या शिजल्या आहेत की नाही. नसेल शिजल्या तर अजून 2 ते 3 शिट्ट्या तुम्ही घेऊ शकता, पण होऊन जातं. इथे ना 6 ते 7 शिट्ट्यांमध्ये शिजून गेलं होतं. मग त्यानंतर आहे ना मी बघितलं, चेक केलं फोडी शिजल्या आहेत की नाही. इथे शिजल्या गेलेल्या होत्या सर्व फोडी लिंबाच्या. त्यानंतर आहे ना हे गार होण्यासाठी मी ठेवून दिलं
आणि गार झाल्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे. आता यामध्ये ना साखर ॲड करायची. त्यासाठी मी एका पातेल्यात सर्व लोणचं काढून घेतलं आणि मग त्यामध्ये ना अंदाजानुसार जसं गोड हवं आहे ना तसं इथे मी 3 वाट्या साखर ॲड केली आहे. पावशरला आहे ना थोडी जास्त अशी. तर एवढीच पुरेशी झाली एवढ्या लोणच्याला. छान टेस्ट आलेली आहे. 3 वाट्या साखर ॲड केली मी आणि ती साखर पूर्ण मेल्ट होईपर्यंत मग इथे आपलं मिश्रण आहे ना ढवळत राहायचं एका चमच्याने. आता बघा एक मिश्रणाला ना वेगळं टेक्स्चर आलं आहे जरा. तर गॅस बंद करायचा आहे. याचा पाक नाही करायचा आहे आपल्याला. आणि आपलं लोणचं तयार आहे. आता हे ना आपण स्टोअर करून ठेवू शकतो आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर आरामशीर 6 महिने किंवा त्याहूनही जास्त काळ आपण हे स्टोअर करून ठेवू शकतो. एका काचेच्या बरण्यातही ठेवू शकतो. जास्त काळ राहतं काचेच्या बरणीत. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.